विकासाची ग्वाही किशोरभाई मुलांना शिक्षित करून त्यांच्या पायावर उभे करण्याची सेक्रेटरी स्वीकारलेली आहे। मी कुठलेही रोड कॉन्ट्रॅक्ट किंवा पाण्याच्या योजना किंवा बांधकाम करणं सरकारी खर्चानी टेंडर घेऊन ही ठेकेदारी कधीच केलेली नाही। माझ्या विरोधात एकही शब्द भरत शेटनी त्या जाहीर सभेत वापरला नाही, कारण माझ्या विरोधात बोलण्यासारखं सुशिक्षित माणसाकडे, ज्याच्याकडे नॉलेज आहे, ज्याला माहिती आहे, जे राज्याची गादी त्यांच्याकडे आहे, असे कधीच वापरू शकत नाही। आणि भरत शेटनी तसा कुठलाही शब्द माझ्या विरोधात वापरलेला नाही, पण तिथे उमेदवार किशोर जैन नसल्यामुळे भरत शेटचं जो स्वप्न आहे तो काही पूर्ण होणार नाही। तो स्वप्न तिथे किशोर जैनच पूर्ण करेल, त्यावेळेला विजयासाठी त्यांना बोलवील मी। सर्वसमावेशक असा विकास करण्याचा निर्णय मी जनतेसमोर ठेवलेला आहे। नुसता निर्णय नाही ठेवला आहे, तर प्रत्येक विकासाच्या विषयाची माझ्याकडे असणारं प्लॅनिंग हेही त्यांना उलगडून सांगितलेलं आहे। आरोग्याची सुविधा, सुशिक्षित बेरोजगारांची सुविधा, महिलांचे सक्षमीकरणाचा विषय, आपल्या पंचक्रोशीमध्ये रोल मॉडेल जिल्हा परिषद बनवण्याचा विषय, महसुली गावा निर्माण करण्याचा विषय, ग्रामपंचायती वेगळ्या वेगळ्या ज्या व्यवस्थित होत नाहीत त्यांचा विषय, तालुका होण्याचा विषय, नागोठण्याचं फिल्टर पाणी, त्याचबरोबर संपूर्ण पंचक्रोशीतील पाण्याचा विषय, इलेक्ट्रिसिटीचा विषय, हे सगळे महत्त्वाचे विषय अगदी सोप्या भाषेत कशा पद्धतीने पूर्ण करून घेऊ शकतो हा मी माझ्या जाहीरनाम्यात मी दिलेला आहे। ते आपण माध्यमातून आपल्या लोकांपर्यंत जाऊ द्या। जास्तीत जास्त लोकांना हा विषय कळल्यानंतर माझ्या पाठीशी असेही उभे आहेत आणि अजून ठामपणे ते माझ्या पाठीशी उभे राहतील। ही विकास कामं राज्य सरकार जो आहे आणि केंद्र सरकार आहे याच्यातून होत असतात। जिल्हा परिषद हा त्याचा माध्यम असतो, जिल्हा नियोजन मंडळ हा त्याचा माध्यम असतो, आणि तो माध्यम खुला करण्यासाठी जिल्हा परिषद मध्ये मी निवडून जाणं आवश्यक आहे। आणि मी निवडून गेल्यानंतर या सर्व गोष्टीला चालना देऊ शकतो, या माध्यमांचा उपयोग आपल्यासाठी मोठ्या प्रमाणात करू शकतो। दोन्ही ठिकाणी सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठिंब्यावरती आहे, त्या सरकारांमधून अनेक विषय होण्यासारखे आहेत, तोच माध्यम महत्वाचा आहे। शिवसेनेचे काही प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्यामध्ये सहभागी झालेले आहेत, कसा लाभ होईल? तसं बघायला गेलं तर ऐनगर ग्रामपंचायत तिथले जे नेते आहेत ते माझे सहकारी मनोहर सुटे यांनी आज प्रवेश केलेला आहे। खरं तर मनोहर सुटे कायम मला ऐनगर ग्रामपंचायत निवडून आणून भेट देत असतात। नागोठणा ग्रामपंचायत 17 पैकी 16 सीटा आणण्याच्या अगोदर ऐनगर ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी मला 15 पैकी 14 सीटा आणून दिलेल्या आहेत, आणि एक सीट होती तिने आमच्यात प्रवेश केला होता। अशी 3 वेळा सत्ता आमच्याकडे आलेली आहे। आता सुद्धा थोडा विस्कळीतपणा झाला होता, परंतु शिंदे पक्षाकडे जी मंडळी आकर्षित झाली, जी मंडळी शिंदे पक्षाकडे स्वहेतूने गेली, हे त्यांना पटलेलं नाही, आणि म्हणून विकासाची ग्वाही किशोरभाई हीच आशा बाळगून त्यांनी पुन्हा एकदा ऐनगर ग्रामपंचायतून मताधिक्य देण्यासाठी माझ्यासोबत प्रवेश केलेला आहे। विरोधक असा आरोप करतात की तुम्ही शाळा आणि कॉलेजेस उघडून ठेकेदारी करता। हा, बरोबर आहे। जनतेची ठेकेदारी मी स्वीकारलेली आहे, जनतांना सुशिक्षित करण्याची ठेकेदारी मी स्वीकारलेली आहे, मुलांना शिक्षित करून त्यांच्या पायावर उभे करण्याची सेक्रेटरी स्वीकारलेली आहे। मी कुठलेही रोड कॉन्ट्रॅक्ट किंवा पाण्याच्या योजना किंवा बांधकाम करणं सरकारी खर्चानी टेंडर घेऊन ही ठेकेदारी कधीच केलेली नाही। माझ्याकडे साधं रजिस्ट्रेशन पण नाहीये, त्यामुळे ही त्यांना प्रत्येक विषयात ठेकेदारी वाटते, म्हणून ह्याच्या बाबतीत पण ठेकेदारी हा शब्द वापरला तो चुकीचा आहे। मंत्री भरत गोगावले यांनी विश्वास व्यक्त केला की सुमित काते आणि परिवर्तन विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असं वातावरण। प्रत्येक मंत्री त्याच्या कार्यकर्त्यासाठी जेव्हा येतो तेव्हा ते शब्द त्याला वापरावे लागतात। तसा शब्द त्यांनी वापरण्याचं काम क्रमप्राप्त होतं आणि ते त्यांनी केलेलं आहे, पण माझ्या विरोधात एकही शब्द भरत शेटनी त्या जाहीर सभेत वापरला नाही, कारण माझ्या विरोधात बोलण्यासारखं सुशिक्षित माणसाकडे, ज्याच्याकडे नॉलेज आहे, ज्याला माहिती आहे, जे राज्याची गादी त्यांच्याकडे आहे, असे कधीच वापरू शकत नाही। आणि भरत शेटनी तसा कुठलाही शब्द माझ्या विरोधात वापरलेला नाही। नागोठण्याच्या विकासासाठी आमदार आणि मंत्री म्हणून निधी कमी पडू देणार नाही असं म्हटलंय। आमदार मंत्री यांचा निधी तर नेहमीच येत होता, त्याच्या पलीकडचा जो खजाना आहे महाराष्ट्र शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे, तो आणण्याचं काम करण्यासाठी मी या निवडणुकीला उभं राहिलो।
मागील सर तुमची ज्या ठिकाणी विजयी सभा झाली होती मागच्या झडपीच्या निवडणुकीमध्ये त्याच ठिकाणी विरोधकांनी सभा घेतल्या आणि त्या ठिकाणी भरत गोगावले यांनी हे वक्तव्य केलं. बरोबर आहे. त्याकडे आपण कसं पाहतो? नाही, त्या ठिकाणी भरत गोगावले साहेबांनी जो वक्तव्य केलंय, कारण भरत गोगावले साहेब माझ्या सभेला तिथेच यायचं, त्यामुळे त्यांचा रस्ता तिकडेच जातो. पण तिथे उमेदवार किशोर जैन नसल्यामुळे भरत शेठचा जो स्वप्न आहे तो काही पूर्ण होणार नाही. तो स्वप्न तिथे किशोर जैनच पूर्ण करेल. त्यावेळेला विजयासाठी त्यांना बोलवीन मी.